भावाचा परत उदास होणार आहे, परत बसावं लागणार आहे. एसी मध्ये कोण बसत पण नाही, कोण दिसत पण नाही, फक्त टीसी वाटतं. तर इकडे तुम्ही कोण आलात तर तुम्ही तुमचं शॉपिंग करू शकतात. महिला लोकांना घेऊन येऊ नका, इथं तुम्ही फिरत बसाल, बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हाला आजार आहे, त्याच्या पाय दुखत आहेत, त्याला काहीतरी झालंय, तरी पण तो आलाय. बोलतो 2 महिने पहिले आधी बुकिंग करून ठेवलंय आणि आता ओडिसी बघायला जायचंच आहे. तर अशी डेडिकेशन पाहिजे. भावाची बघा, तोंड बघा. होय ना, आजार येतं पडणार आहे, लेवल होणार आहे, त्याच्या हॉस्पिटलमध्ये इथं आपला ऍडमिट करतात त्याला. आम्ही लवकर पोहोचलोय असं बोलू शकतो. लवकर पोहोचली. आपण पहिलं असतो, पुरुष मंडळी पहिले असते कधी पण. बायकांना लेट होत. कारण की मग फाईट क्लबची पण आठवण आली मध्ये मध्ये. भावा आपला ओडिसीचा फाईट क्लब पण झालेला आहे त्याचा मध्ये मध्ये. वगैरे पाऊस पडायला लागला आता, ती पाणी बिन साचले, म्हणजे एकाच पावसातच संपलंय सगळं. तिथं मस्त वगैरे बोट घेऊन फिरतो. आता आपण ओडिसी चालू करणार आपला स्वतःचा बोट घेऊन जाणार आहे मुंबईमध्ये. पाणी आलंय ना, त्याच्यात बोट घेऊन मस्त की घरी जाणार बोटीतून. सगळे अंग दुखतंय, तो आजारी असला तरी पण तो आलाय. अशी जिद्द पाहिजे फिक्शन बघण्यासाठी, म्हणजे मूवी बघण्यासाठी. म्हणजे तिकडून त्याला हॉस्पिटलाइज करणार होतो, पण तो बोला नको राहू दे, घरी जाऊन तोंड दाखवतो. असं म्हणजे ते तोंड दाखवलं पाहिजे ना घरी. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग जरा वेगळा होणार आहे, कारण की चाललेलो आहे मूवी बघायला. येस, मूवी बघायला चाललो. जरा वेगळा कॉन्सेप्ट, जरा ब्लॉग दाखवणार आहे आज. कारण की यू नो की मूवी म्हटलं की फिक्शन स्टोरीज आल्याच, तर त्या स्टोरीज एक्सप्लोअर करण्यासाठी आपण नंबर 1 असतो. कारण की तुम्हाला माहीत असेल की द ओडिसी करून एक मूवी आहे, तर ती मूवी बघायला जरा लांब चालू आहे CSTला. कारण की इकडचे तिकीट लय महाग होते. आणि माझा मित्र भाई 1-2 महिने जेव्हा ते तिकीटचं चालू होतं तेव्हाच भाईने लगेच काढून ठेवली. तर जरा कमी याच्यात भेटली आम्हाला, म्हणजे तिकीट 800 रुपये, म्हणजे 800 पण जास्त आहे. पण ते आयमॅक्सची मूवी आहे. तर तुम्हाला कोणाला माहीत नसेल, आयमॅक्स म्हणजे मोठा स्क्रीन असतो रेग्युलरपेक्षा, तर त्या स्क्रीनवर जायचं आहे. आणि ते पण CSTला. CST म्हणजे चर्चगेट स्टेशनवरून तिकडे एक आयमॅक्स थिएटर आहे. पण इन रिअल इंडियामध्ये ते थिएटरच नाही आहेत. ते आयमॅक्सचे जे प्रॉपर असतात ना, ते 70 mm तर ते आहेत नाहीत. तर पण कोणी ना, आता जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चालवायला लागते. तर तिकडं चाललो आहे. आणि द ओडिसी मूवी आहे, तर तुम्हाला माहीत नसेल तर क्रिस्टोफर नोलन एक ग्रेटेस्ट डायरेक्टर, त्यांची मूवी आहे. तर ते तुम्हाला माहीत नसेल तर माझं एक चॅनल आहे, पेज ह्याच्यावर इंस्टावर, की लेट्स एक्सप्लोअर फिक्शन करून. तर तिकडं तुम्हाला सगळं भेटू शकतं. तर तुम्ही मग फॉलो करा. मी देतो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, नाव देतो ते, तर तुम्ही बघू शकता त्याच्यात. तर यस, जायचं आहे, ट्रेननेच जाणार आहे गपचूप वगैरे बघत तर तिकडं CSTला चर्चगेटला जाणार आहे. तर यस, लेट्स गो. बस एवढंच. आणि तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण पण दिसतंय. पाऊस पडला तर लेवल येईल, कारण की ह्याचं जे लावलेलं आहे अटॅचमेंट, माईक बिग सगळं, तर त्याचं पावसात कसं चालवायचं ते मला माहीत नाही. कारण की याच वर्षी चालू केलं आहे ब्लॉगिंग बिगिंग सगळी ती किडेगिरी. तर बघूया, कॅल्क्युलेशन करून पिशवी आपली जुगाड लावायचा. कारण की ह्याचे दुसरे पण कॅमेरे येतात, ते काहीतरी गोप्रो बिप्रो टाईप, ते पावसाचे पाणी त्याला इफेक्ट होत नाही. आपला फोन आहे भाई, गरीबाचा गावात काय लेवल झाली, माईकचं लेवल झाली, संपलं भाई, महाग आहे, सगळ्यात महाग भाई. तर तेच. तर यस, तर आपल्याला जायचं आहे मस्तपैकी. तर यस, जाऊया. कारण थिएटर बिटर पण दाखवणार तुम्हाला, कुठलं थिएटर आहे, कसं आहे, चांगलं आहे की नाही, ते रिव्ह्यू, ते एक तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह काइंड ऑफ. तर यस, लेट्स गो. मित्रांनो, चला पटापटा, लेट झाला याच्या गावात. भाऊ तर मित्र तो एकदम शिव्या घालणार आहे, खूपच लेट केला याच्या गावात. थळाला बघूया, पाऊस कमी आहे तसंच जायचं आपल्याला. रिक्षा पकडायची खांदा कॉलनी, तुम्हाला तसं सांगितलं ह्याच्या आधीच्या व्हिडिओत. ह्याला गेलेलो मी तेव्हा, काळा घोडाला. तिकडून पकडायची. तर आपण मध्ये पण उभं राहू शकतो रोडच्या. तिकडून पण कसं चांगलं असतं, म्हणजे मध्येच रस्ते जात असतात ना, त्यांना हात दाबायचा, बैठमध्ये थांबतो. तर या लेट्स गो. बोललेलो खांदा कॉलनी हॅक्स, तिकडे असे रिक्षा येतात, गपचूप त्याला हात दाबायचे, घेतात. एकाला दाखवतो. स्टेशन हा नाही, हा घ्या रिक्षा स्टेशन डायरेक्ट मध्ये 20च ना. नाही मग जाऊ दे, 20 रुपयात घ्या. शेअरिंगमध्ये जा कधी पण, नाही तर लपडा होतो भाई, जास्त पैसे घेतील. आपलं सध्या पक्या होतं बंधन. तर आपण मध्ये पण उभं राहू शकतो रोडच्या. तिकडून पण कसं चांगलं असतं, म्हणजे मध्येच रस्ते जात असतात ना, त्यांना हात दाबायचा, बैठमध्ये थांबतो. तसंच जायचं आहे. तर यस, चला पटापट जाऊया बाहेर, नंतर बोलतो तुमच्याशी स्टेशनवर. मित्रांनो, स्टेशनला पोचलेलो आहे स्टेशनला. मित्राने कॉल केला लगेच शिव्या घातल्या. तर बघूया, आता जाऊन पण शिव्या खायच्या आहेत. इकडून लगेच जाऊ. तर आपला वेजिता
दीपक गावकर, आम्ही त्याला गोटा बोलतो. तर आम्ही हे करतो, सावरतो. अशा प्रकारे इथे आलेल्या आहेत. म्हणजे आल्या लगेच कॉल केला त्याने पहिला आणि शिव्या घातल्या. शिव्या ह्याचे एक हे असतं, म्हणजे शिव्या भेटणे म्हणजे आपलं आहे. बरं नाही ब्रो, जर जाऊया आता. ट्रेन कधीची आहे? लागली ना आज. मेगा ब्लॉक नाही म्हणून बरं आहे, सॅटरडे म्हणून जरा सध्या चांगलं आहे. मेला एवढं अजून मोठी आणले नाही पाहिजे. माझे मला मोठे कशी कोंबली छत्री. थांबा जरा ॲडजस्ट करूया. गाडी तुम्ही बघू शकता. मी तर दीपक गावकर झोपाली याला बसून बसून. म्हणजे आपला एक मोटिव्ह असतो की त्याला कोण पण वेट करत असेल तर त्याला वेट करायचा. आणि की इम्पॉर्टंट पर्सन लेट येतात असं, म्हणजे काइंड ऑफ. ट्रेन खाली नाही, गाडी आली नीट. ह्या पिवळ्या पट्टीच्या आत या, नाहीतर उडाल. ए भाऊ उडा. ए मॅन अंदर ब्रो. डबल रेटला तिकीट. गाडीत बसून आपण भेटूया बोलतो, बोलूया. गाड्या का लावल्यात काय माहिती. आम्ही उत्सुक झालेलो की त्याला जाऊया. भावाचा परत उदास होणार आहे, परत बसावं लागणार आहे. एसी मध्ये कोण बसत पण नाही, कोण दिसत पण नाही. फक्त टीसी वाटतं. सकाळी असतं का लावतात काय माहिती. सकाळी असतात काय होय ना. फाईन देऊन जाऊया. जाऊ परत 500 तिकडं अजून लेवल होईल. थिएटरचं पण आहे. बाबू मस्त झोपलाय, सील मारतोय. पावसाळा पण आहे मस्त की थंडीमध्ये. बेचाराला काय भेटत असेल, काय खायला गेलाय. आणि आता परत वडायला लागली, एसी गेली आणि वडायला लागली. आमचा पण ओडिसी होतोय. आम्हाला पण जायला इथे 10 वर्ष लागणार आहेत. 10 वर्ष गेल्यानंतर आपण बघणार आहे मूवी. होय ना, तोपर्यंत बसूया म्हणजे फक्त असं बसूया, तसं बसूया, तसं नको. असं वगैरे शेवटी भावाची वेट. भावा झोपला. भावाला झोप आले. भावा सकाळी लवकर उठलास काय करतो एवढा वेळ. होय ना, आलेले आहे अशा प्रकारे. आणि आपण आता ओडिसी बघायला जाणार आहे. 10 वर्ष वेट करायला लागणार नाही आपल्याला. येस, लेट्स गो. मित्रांनो, अशा प्रकारे आलेलो आहे CST ला. यस, खूप फायनली 10 वर्षाचा इंतजार केल्यानंतर ओडिसी बघायला चाललोय. मग तसंच 10 वर्षानंतर आलोय. तुम्हाला माहिती आहे आधी किती एकदम आम्ही स्ट्रगल करून आलोय. तर यस, आता जायचंय तिकडंच. याच्या आधी पण मी आलेलो पावणाले बोलतोय. हेला कालाघोडाला गेलो तेव्हा आलेलो. तर तुम्हाला दाखवलेलं की या साईडला स्टेशनचं आहे. मला बोललेलो गावच्यासाठी त्या साईडला आहे एक मोठं हे आहे. इकडं वॉशरूम आहे. वॉशरूम फुल AC वाला आहे. फुल मस्त पैकी मजेत. आतमध्ये जाऊन मला पण तोंडबिंड धुवायचं, असं हलकं व्हायचं आहे. गर्दी पण खूप आहे. तोपर्यंत सध्या इथं खूपच गर्दी आहे. इथं भंडारा लागलाय. भंडारा जाऊन खावतो असं माझी इच्छा आहे मस्त पैकी. तर आता आपल्याला बाहेर जाऊन पायी जायचं ना, पायी जायचंय. तर लेट्स गो. तुम्हाला दाखवतो कुठून इकडून किती लांब आहे. गाडी काकाचे रूट्स. या रूट्स 20 मिनिटावर असेल ना चालत 10 असं मिनिटात आहे. तर चल लेट्स गो. तर खालती इथं खूप सारे दुकान आहेत ना बघा. या साईडला आतमध्ये तुम्ही जर स्टेशनच्या बाहेर आलात, या साईडला खालती खूप सारे दुकान आहेत. खूप काही गोष्टी आहेत अच्छा तिकडं ना या साईडला. तर इकडं तुम्ही कोण आलात तर तुम्ही तुमचं शॉपिंग करू शकतात. महिला लोकांना घेऊन येऊ नका. इथं तुम्ही फिरत बसाल, बाहेर जाऊ शकत नाही. या तुम्ही बाहेर आपलं डायरेक्ट हे निघतं ना त्या रोडवर. आझाद मैदान रोड. या आझाद मैदान रोड. पाऊस नाही म्हणून बरं आहे जरा. पाऊस आला. पावसाळ्यात छत्री काढून मस्तपैकी रेडी व्हायला लागेल. या स्टेटचा जायचं ना, तर मध्ये येतं थांबा जरा. गुगलला मॅप बघूया जरा. या मरतोय. तुम्ही बघू शकता मुंबईच्या OG बिल्डिंगा. आणि तर आपल्या बिल्डिंगला चिरा पडल्यात सगळ्या. 2-3 वेळा रिनोव्हेशन करायला लागतंय. होई ना, काय कर सकते नाही गाडीच्या बिल्डिंग आताच सिक्युरिटीचा कलर मारला त्याला. गाडीचा म्हणजे सिक्युरिटीने त्यांचा कॉपी केली. नाही असं. हा म्हणजे ते पण आहे. ते लोक कॉपी करतात. आमचे पण कॉपी केले. म्हणजे आम्ही हे लावलं काय बोलतात त्याला, गाडीची परमिशन घेतलेली माहिती. लाइटिंग लावल्या. लाइटिंग मग ते परत त्यांनी पण तेच लाइटिंग लावल्या असं. या कॉपी काढली. तर यस होई ना, त्यांची बुराई नंतर. तो आला त्यांच्या बरोबर त्याला भेटूया. कारण की तो त्याच्यावर खूप साऱ्या स्टोरीज आहेत. त्याच्यावर मूवी बनू शकते. ओडिसीपेक्षा चांगली चालेल. या होय ना. या इथून स्ट्रेट 18 मिनिटाची वॉकिंग आहे. वॉकिंग करत जाऊ मस्त की. हे काय बॉम्बे हे बाबा, हे आपल्याला घेतलं आतमध्ये काय काहीतरी चांगलं आहे. क्रिकेटचं ते ग्राउंडचंच काहीतरी आहे चांगलं होतं. तुम्हाला आजार आहे, त्याच्या पाय दुखत आहेत, त्याला काहीतरी झालंय, तरी पण तो आलाय.
बोलतो 2 महिने पहिले आधी बुकिंग करून ठेवलंय आणि आता ओडिसी बघायला जायचंच आहे. तर अशी डेडिकेशन पाहिजे. भावाची बघा तोंड बघा. होय ना, आजारी तर पडणार आहे, लेवल होणार आहे त्याच्या हॉस्पिटलमध्ये, तर आपला ऍडमिट करतात त्याला. होय ना, आता गाड्या बघूया. हा, इथून असं झिगझॅग आहे, गाडी इकडून बघायला पाहिजे. कारण ब्लॉक काढत असेल तर गाडी बघा पहिल्यानंतर उडाल नाही. या स्टॉप करतो या. कुठलं तरी मार्केट आहे इथं. व्हॉइस ओव्हर करीन काय मार्केटचं नाव आहे. गाडी वगैरे आयच्या गावात उडाल. जर्सी यमाल मासी. ट्रॅव्हलिंग करत करत आम्ही एका गार्डनमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता, पण जवळच आहे. अरे मॅसेज येतात त्याच्या गावात. होय ना, सो लेट्स गो फास्ट. अशा प्रकारे रोडातून मैदानातून आता बाहेर चालू परत ॲडव्हेंचर करत आलेला आहे थिएटरमध्ये. आता लाईट गेली असेल. डोंट नो डोंट अब्युजिंग करतोय. तर यस लेट्स गो. बाय मुंबईची प्राण बेस्टच आहे ना. त्याला नाव कुठे या बेस्ट. चर्चगेट भुयारी मार्ग तुम्हाला दिसू शकतो इकडं. इथे का? आणि तर हे थिएटर या साईडला आहे. तर हवा तिकडून पुढून नाही वाटतं. पुढून गाडी आली कुठून जायला लागेल? नाही. बाजूने आपण जाऊ शकतो. नाही, तिकडून खालतूनच जायला लागेल. चला भेटतो तुम्हाला. मित्रांनो, द ओडिसी इज हिअर. आणि आम्ही 2 किंग. तो आता किंग दमलाय, त्याचा पाय दुखले चालून चालत, म्हणजे त्याला काहीतरी आजार झालाय, तर पाय पण दुखतो आणि आजारी पण आहे. द ओडिसी मरते. अरे गाडी बेस्टने आम्हाला अडवलं अशा प्रकारे. बोलतोय नको जाऊ. होय ना. अशा प्रकारे 3ऱ्या मेंबरची आम्ही वेट बघतोय. यांची मैत्रीण कोणतरी येते. तर सध्या तरी आम्ही लवकर पोहोचलोय असं बोलू शकतो. ही लवकर पोहोचली. डोंट आपण पहिले असतो, पुरुष मंडळी पहिले असते कधी पण. बायकांना लेडो बेकार आहे. नो ब्रो या. सो यारे पटकन जायचंय मला. पहिलं तर आपल्याला बाथरूम मध्ये जायचंय. पहिली जागा आपली बाथरूम मध्ये. होय ना. नको नको ब्रो. अशा प्रकारे याचं एंट्रन्स तरी चांगला आहे. लिफ्ट पण आहेत, पण चालत जाऊ शकतो. प्रिपेअर करतो पण जरा यांना पट्टीले मारले पाहिजे. 2ऱ्या मजल्यावर गर्दी खूप आहे. हवाची वेट हवा झोपला. इंटरव्हल झालाय. इंटरव्हल जाऊन जरा बसलोय. चांगली होती मूवी आतापर्यंत. इंटरव्हल झाला ना एक नंबर. म्युझिक सगळं कॉन्सेप्ट तिथं सगळं पॉपकॉर्न घेत आहेत. मस्त की जाऊन येऊन बसलोय. थोड्या वेळ जातो परत आतमध्ये. मित्र बसले आतमध्ये. तरी आज मूवी चांगली आहे. 2ऱ्या हाफ नंतर भेटूया का. बघू शकता जरा छोटंसं आहे. एंट्रन्स मधला छोटा आहे जरा. होय ना. इकडून आपली स्क्रीन आहे. बघूया. यस ओके. झालेली आहे मूवी. भावा कसा वाटली? मजा आली मूवी मध्ये. मस्त आहे की या विषय आपण त्या मूवी मध्ये बघितलं. विंगेज गाडी होता. नो ब्रदर. तर चांगली होती मूवी. सध्या तरी पूर्ण रिव्ह्यू आपण बाहेर जाऊन देऊ. इकडे कॉन्सेप्ट हँग आहे कॉन्सेप्ट. कारण की मग फाईट क्लबची पण आठवण आली मध्ये भावा आपला ओडिसीचा फाईट क्लब पण झालेला आहे त्याचा मध्ये. या ऍट द एंड म्हणजे तुम्ही समजू शकता की एवढे लेवल झाले त्याच्याबरोबर समुद्रात म्हणजे तुम्हाला जेव्हा मूवी बघाल तुम्ही तर तुम्हाला कळेल. या लाईक दॅट. या सो जस्ट तुम्ही जा आयमॅक्स मध्ये जा. तर घरी बघणार का नाही बरोबर ना. घरी असे टीव्ही मध्ये बघणार का नाही. थिएटर या स्टोरीसाठी बघतील. एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्हाला आयमॅक्सलाच या. तर यास भेटूया नंतर खालती. तर मित्रांनो, पाऊस सुरू झाला आहे अशा प्रकारे आणि रात्र पण झाली आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही. जरा दिसत नसेल तर माहीत नाही. आता खायला चालू आहे. थोडंसं खाऊन डायरेक्ट लगेच घरी जायचं आहे. तुम्हाला रिव्ह्यू पण देईन मूवीचा इन डिटेल कॉन्सेप्ट. सध्या तरी माहीत नाही तुम्हाला काळोखात दिसतंय की नाही. फ्लॅशलाईट ऑन केली पाहिजे होती. होय ना. सध्या तरी इथे चाललेत छत्रीमध्ये. बाईक भिजेल थांबा.
या सो लेट्स गो. खाली भेटूया. पाऊस पेटलाय असं बघायला. पाऊस पडायला लागला आता. खालती पाणी पण साचलंय. म्हणजे एकाच पावसातच संपलंय सगळं. इथं मस्त बोट घेऊन फिरतो आता. आपण ओडिसी चालू करणार आपला स्वतःचा बोट घेऊन जाणार आहे मुंबईमध्ये. पाणी आले ना त्याच्यात बोट घेऊन मस्त की घरी जाणार बोटीतून होय ना. तर चला सध्या आता आपण थोडं खाणार आहे काहीतरी. इकडं सिग्नल मस्त पैकी आहेच. जरा बंद करतो कारण की रस्ता क्रॉस करतोय ना तो उडेल बिडेल. जर सकाळी एक गोष्ट झाली तर एक जर सांगायचं राहिलं ती. म्हणजे स्टेशन उतरलं तेव्हा सगळं विसरलं गेलं. म्हणजे स्टेशन उतरला आणि म्हणजे त्याच्या ट्रेनमध्ये येताना इकडं काय होतं CST ला मध्येच एक मतिमंद पोरगा होता वाटतं काहीतरी. तर भाई तो आला डायरेक्ट बाजूला बसला जोरात असं मारणार टाईप. असं म्हणजे असं करत होता मारायला टाईप. भाई फाटली ना भाई. आणि काहीतरी असं येड्यागात बोलत होता वाशी वाशी होम घर घर असं करून दाखवते चित्र. भाई आजकाल काय चालू आहे भाई ट्रेनमध्ये तुम्हाला माहितीच आहे भाई. काय कोणी काय लगेच मारला पेला तर त्याच्यामुळे तर फाटलेली थोडी. बट काय करणार ते जरा मतिमंद होता. मग ते अशी लोक पण आहेत जगात. काय म्हणजे त्याला एकटाच कसा पचराव सोडला म्हणजे घरातून बाहेर. तर त्याला बोललो की तिकडून ट्रेन चेंज करून जा. गेला बिचारा. तर लपडा आला असता. तर तेवढंच एक सांगायचं होतं. तर सध्या तरी आम्हाला जायचं आहे खायचं आहे जरा थोडंसं. आणि त्यासाठी शोधतोय गाडी बोलतो स्टोर. तरी आज पाऊस पण मस्त पडतोय. कॅमेरा लपवलाय. कॅमेराला आत टाकलाय. कॅमेरा बोलतो माईकला आत टाकलाय तर ना भिजू नये म्हणून आता लेव लावायची. तरी आज चला अशा वगैरे इकडं जायचं का आतमध्ये. गर्दी आहे की याच्या आत हे तेच आहे ना. प्लॅन कॅन्सल झालाय. खूपच गर्दी होती तिकडे आतमध्ये म्हणून गपचूप घरी जायचं. घरी जाऊन जेवूया त्यात प्लॅन करतोय. मुंबई CST ना कुठं आहे वडापावला लाईन. अशा प्रकारे बॅक टू CST. 2 ODCS चाललेत घरी. भावा घरी पोचू का. 10 वर्ष लागतील की नाही माहीत नाही पण पोचू. 10 वाजता आली ट्रेन तशी लवकर. तरी आज जाणार आहे आपण. अरे कोई ना लेट्स गो. अशा प्रकारे बॅक टू पवेलियन. तुम्हाला काळोख दिसत असेल कारण की पार्किंगच्या याच्यात एरियात आलो आहे आम्ही. भेटले का वा. खांदेश्वरचं पार्किंग तुम्हाला बोललेलो 20 रुपये देऊन 15 रुपये देऊन पे. शोधूया गाडी. लाईटीला वरच्या आकडी मारली अशा प्रकारे काळोखात मस्त की आपल्या भावात दिसतंय ना की पडशील. आधीच भावाचं जरा सगळे अंग दुखत आहे. तो आजारी असला तरी पण तो आलाय. अशी जिद्द पाहिजे फिक्शन बघण्यासाठी म्हणजे मूवी बघण्यासाठी. म्हणजे तिकडून त्याला हॉस्पिटलाइज करणार होतो पण तो बोला नको राहू दे घरी जाऊन तोंड दाखवतो. असं म्हणजे ते तोंड दाखवलं पाहिजे ना घरी. या तर कोय ना सध्या तरी भावा एंड आला. ओडिसीचा एंड आला आपल्या. बोट निघते आमच्या किंग घरचा नाव होतं रे इथिकाला. आमच्या इथिकाला चाललेली आहे अशा प्रकारे. भावाची राईड भयानक होणार आहे. भावा असा काय आवाज येतोय. गाडीची जरा लेवल झाली असं वाटतं. भाऊ इकडे पे केलंय का 15 रुपये की करायचे पे करायला लागतील. तर सध्या तरी ऑनलाईन इथं नेट नाही झालं. सुट्टे नसतील ऑनलाईन करते. तिथं रेंज आहे की नाही. तिकडं तुम्हाला बोललो 10-15 रुपये ते घेतात. लय कमवत असतील मजबूत. हा ना. तर मित्रांनी सोडलं तिकडे पाठी. त्याला पण खूपच विचित्र वाटत होतं म्हणजे अंगदुखी बिंगदुखी. भाई आजारी होता तरी पण आला भाई. जिद्दमध्ये पैसे टाकलेले ते पण आहे काय. तर चालू आता आपला पायी मस्तपैकी. मूवी चांगली आहे तुम्ही बघू शकता. थिएटरमध्ये जाऊन बघा जर बघायचं असेल ना. तर एक मोठा TV असेल तुमच्याकडे तर तो स्टोरी बिरी मस्त आहे. त्याने डायरेक्शन मस्त केले. क्रिस्टोफर नोलन तुम्हाला माहितीच आहे. तर आजचा व्लॉग झाला इथंच मी संपवतो. जर तुम्हाला अजून रिव्ह्यू पाहिजे असेल ह्या ओडिसीजचा तर तुम्ही माझ्या चॅनल बोलतो पेजवर तुम्हाला बोललेलो की लेट्स एक्सप्लोर फिक्शन करून तो एक पेज आहे इंस्टावर. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव देईल ते तिकडे जाऊन बघा. तर आणि अशाच व्लॉगसाठी वेगवेगळ्या अजून खूप काही येणार आहेत गोष्टी. सबस्क्राईब करा. यस मॅन चला मग. पाणी पडलं. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.